हॅलो, वेलकम टू दी फर्स्ट लेक्चर ऑफ BMC जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिरीज. आज आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन टू थर्मोडायनेमिक्स. हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि यातून खूप क्वेश्चन्स सुद्धा येतात एक्झाम्समध्ये. याच रिलेटेड कॉन्सेप्ट तुम्हाला RSA आणि IC इंजिन्समध्ये पण बघायला मिळतील. तर चला चालू करूयात इंट्रोडक्शन टू थर्मोडायनेमिक्स. Introduction to thermodynamics. Thermodynamics deals with transfer of energy between system and surrounding. तर एनर्जी ट्रान्सफर कशी होऊ शकते? दोन वेजने होऊ शकते. एक म्हणजे हीट इंटरॅक्शन. तर काय हीट इंटरॅक्शन कधी होणार की जेव्हा बॉडी हीट रिजेक्ट करते किंवा बॉडी हीट गेन करते तेव्हा आपण त्याला काय बोलणार? हीट इंटरॅक्शन होते. आता याचं एक्झाम्पल म्हणजेच काय की सपोज तुम्ही एक चहाचा कप घेतलात तर चहाचा कप काय होईल? हळूहळू त्यातला चहा थंड होणार. तर हे काय होतंय की बॉडी हीट रिजेक्ट करते तुमच्या सराउंडिंगला, त्यामुळे तो काय होते? थंड होते. आणि दुसरी एक्झाम्पल म्हणजेच काय की ऍब्झॉर्ब कशी करते बॉडी हीट? तर ती म्हणजे आपला आईस्क्रीम. आईस्क्रीम तुम्ही फ्रीजमधून बाहेर काढलात आणि त्याला तुमच्या कॉमन रूम मध्ये ठेवलात तर तो काय होईल? पिघळेल. तर मग याचा अर्थ काय की आईस्क्रीम बाहेरून हीट ऍब्झॉर्ब करतात, त्यामुळे त्याची काय टेम्परेचर वाढतो आणि ते वितळायला लागतं. तर याला तुम्ही काय बोलणार की बॉडी हीट ऍब्झॉर्ब करते. म्हणजे हे कोणत्या टाईपचं एक्झाम्पल झालं? हे झालं तुमचं हीट इंटरॅक्शनचं एक्झाम्पल. आता वर्क ट्रान्सफर. वर्क ट्रान्सफर तुमचं कधी होणार? ते म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला धक्का देताय आणि ती पुढे मूव्ह होते तर त्याला तुम्ही काय बोलाल की वर्क झालेलं आहे. ओके. किंवा दुसरं एक्झाम्पल तुमच्या इलेक्ट्रिकलला सांगायचं झालं तर मग तुमचा बल्बमध्ये फिलामेंटला तुम्ही जो इलेक्ट्रिक करंट देतायत त्याला पण तुम्ही एक वर्क बोलू शकता की तुम्ही वर्क देतायत त्या फिलामेंटला. त्यामुळे काय होतंय की ते तापते, गरम होते आणि मग रेडिएशन चालू होतं ज्याने आपल्याला लाईट मिळते. तर ते एक एक्झाम्पल झालं वर्क ट्रान्सफरचं. तर आता मी ज्या टर्म्स यूज केल्या, सिस्टीम म्हणजेच काय, सराउंडिंग म्हणजेच काय, तर त्याचे आपण पुढे बघणारच आहोत. त्या अगोदर आपण एक एक्झाम्पल मी तुम्हाला परत दाखवतो की जशी मी तुम्हाला बोललो मगाशी चहा तुमचा थंड होतोय तर ते काय करतं? हीट रिजेक्ट करते सराउंडिंगला. बाहेरचं टेम्परेचर किती आहे तुमचं? 20 डिग्री सेल्सिअस. तुमचा चहा कसा असतो? गरम असतो बाहेरच्या एअरच्या कंपॅरिझनने. तर मग ते काय करतं? रिजेक्ट करतं हीट बाहेर. आणि नेहमी लक्षात ठेवा जसं तुमचं करंट फ्लो होतं किंवा व्होल्टेज फ्लो होतं, हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज, तसंच हीट पण हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचरला जातं. आणि आता इथे जो एक्झाम्पल आहे हा वर्क ट्रान्सफरचा एक्झाम्पल आहे. हा वर्क ट्रान्सफरचा एक्झाम्पल तुम्ही रिअल लाईफ कसं कम्पेअर करू शकता? तुमची रूम आहे, तुम्ही जिथे बसलात त्याच्यावरती जो फॅन फिरतोय तर मग फॅन काय करतोय? एक वर्क ट्रान्सफर देतोय. मग तो वर्क इंटरॅक्शन झाला या रूमच्या एअर सोबत. ओके. तर आता मी पुढे तुम्हाला सांगतो सिस्टीम आणि सराउंडिंग म्हणजेच काय. आता बघा, सिस्टीम म्हणजेच काय की कोणतीही गोष्ट ज्यावर तुम्ही अनालिसिस करताय ती एक फिजिकल गोष्ट पण असू शकते किंवा एक स्पेस पण असू शकते. स्पेस म्हणजेच काय? जर मी रूमला कन्सिडर करतोय तर रूमला मी एक स्पेस बोलेन. आणि फिजिकल बॉडी मग काय बोलेन? एक एक्झाम्पल घेतलं बटाटाचं. बटाटा काय करू शकतो? फील करू शकतो आपण हाताने. तर त्याला तुम्ही काय बोलाल की ते एक फिजिकल बॉडी आहे. तर मग बघा, आता रूमच्या ज्या भिंती आहेत त्याला तुम्ही काय बोलाल? बाउंड्री बोलाल. बरोबर. रूमच्या ज्या भिंती आहेत त्याला तुम्ही बाउंड्री बोलाल. सिमिलरली जर तुम्ही याला बटाटा कन्सिडर केला तर बटाट्याचा जो एंड टू एंड पार्ट आहे त्याला तुम्ही बाउंड्री कन्सिडर कराल आणि त्याच्या साईडला जे काय आहे त्याला तुम्ही सराउंडिंग बोलाल. म्हणजे सपोज तुमची बेडरूम आहे तर बेडरूमच्या साईडला काय आहे? तुमचा किचन असेल किंवा तुमचा हॉल असेल त्याला तुम्ही सराउंडिंग बोलणार. ओके. तर मग सराउंडिंग म्हणजेच काय की स्पेस ऑर बॉडी क्लोज टू दी सिस्टीम इज कॉल्ड सराउंडिंग. बरोबर की नाही? मी जे बोललो की सराउंडिंग म्हणजेच काय की साईडला जे काय असेल, सपोज ही तुमची बेडरूम आहे आणि साईडला किचन आहे आणि हॉल आहे, तर ते हॉल आणि किचन तुमची काय झाली? आता इथे सराउंडिंग झाली. ओके. या दोन टर्म समजले. आता पुढे बघूयात बाउंड्री म्हणजेच काय आणि बाउंड्रीचे काय काय टाइप्स आहेत. तर आता बघा, बाउंड्री कॅन बी रिअल ऑर इमॅजिनरी. इट कॅन बी रिजिड ऑर मुव्हेबल बाउंड्री. दिस हेल्प्स अस टू डिस्टिंग्विश बिटवीन सिस्टीम आणि सराउंडिंग. म्हणजे जशा तुमच्या रूमच्या भिंती आहेत त्या तुम्हाला सांगतायत की इथून तुमची रूम संपली आणि मग हॉल चालू झाला किंवा तुमचा किचन चालू झाला. तसेच आता हा एक एक्झाम्पल आहे नॉझलचा. आता हा नॉझलचा रिअल पार्ट आहे, म्हणजे रिअल बाउंड्री एक त्याचा एक नॉझल म्हणजेच काय कन्व्हर्जिंग शेपचा डिव्हाइस असतो ज्याने तुम्ही वेलोसिटी वाढवू शकता. तर त्याची फिजिकल बाउंड्री असणार. म्हणजे जशी तुमची भिंत आहे तर भिंत तुमची फिजिकल बाउंड्री म्हणजे तुम्ही त्याला फील करू शकता. पण तीच जी गोष्ट तुम्ही फील नाही करू शकत त्याला तुम्ही काय बोलाल? इमॅजिनरी बाउंड्री. म्हणजेच काय, सपोज तुमच्या रूम मध्ये दरवाजा ओपन आहे तुमचा, तर दरवाजाचा जो पोर्शन आहे ज्याला तुम्ही फील नाही करू शकत पण बोलता की इथून हवा येते, तर हवा कुठून येते? इथून येते. तर मग ही काय झाली? इमॅजिनरी बाउंड्री झाली एक.
सिमिलरली दुसरा दरवाजा आहे जिथून ती एअर परत पास होते दुसरीकडे, तर मग दुसरा दरवाजा बंद नाही केलेला, तुम्ही ओपनच ठेवलाय आणि तो दरवाजाच्या खालचा जो काय स्पेस आहे त्याला तुम्ही इमॅजिनरी बोलतायत की हा माझी इमॅजिनरी बाउंड्री झाली. मग ही काय सिस्टीम, ही तुमची भिंत झाली आणि दरवाजा खालची जी स्पेस आहे तिला तुम्ही इमॅजिनरी बाउंड्री समजतायत, तीही झाली. आता दुसरी म्हणजेच काय, एक फिक्स बाउंड्री असू शकते आणि एक मुव्हेबल बाउंड्री असू शकते. आता इथे एक्झाम्पल आहे हा पिस्टन सिलेंडरचा. हा माझा पिस्टन आहे आणि हा माझा सिलेंडर आहे. ही जी काही तुम्हाला बाउंड्री दिसते ही माझी सिलेंडरची बाउंड्री. तर मग आता सिलेंडरची बाउंड्री कशी असते, फिक्स असते, त्याला तुम्ही चेंज नाही करू शकत, म्हणजेच त्याला तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज नाही करू शकत. ती एक कॉमन स्पेस राहते जी फिक्स असते. दुसरा पिस्टन आहे. पिस्टन काय करतो, वरची बाउंड्री फॉर्म होते. पिस्टन मुळे काय होते, वरची बाउंड्री फॉर्म होते. तर पिस्टन काय करू शकतो, तुमचा मूव्ह करू शकतो, कुठल्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करू शकतो, डाऊन किंवा अप अशी मुवमेंट करू शकतो. म्हणून ही काय झाली, तुमची मुव्हेबल बाउंड्री झाली. आणि हे तुमचे काय आहेत, फिक्स बाउंड्रीज आहेत. याला तुम्ही चेंज नाही करू शकत किंवा आपण बोलतो अल्टर नाही करू शकत. ओके. मग आता जेव्हा तुम्ही सिस्टीम आणि सराउंडिंगला एकत्र कन्सिडर करता तेव्हा तुम्ही काय त्याला बोलाल, युनिव्हर्स बोलाल. म्हणजेच काय, सपोज तुमचा एक फ्लॅट आहे कुठल्या तरी सोसायटीमध्ये, तर ती सोसायटी तुमच्यासाठी आता युनिव्हर्स झाली. टाइप्स ऑफ सिस्टीम. आता सिस्टीमचे 3 मेजर टाइप्स आहेत. एक म्हणजे ओपन सिस्टीम, दुसरं क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. आता ओपन सिस्टीम मध्ये काय होतं, मास इंटरॅक्शन होतो, एनर्जी इंटरॅक्शन पॉसिबल आहे. आणि एक्झाम्पलमध्ये आपण काय, वॉटर हीटर, कार रेडिएटर, टर्बाईन, पंप आणि कंप्रेसर. क्लोज सिस्टीम म्हणजेच काय की इथे मास इंटरॅक्शन होणार नाही अजिबात. एनर्जी इंटरॅक्शन होतो, लाईक वर्क इंटरॅक्शन होऊ शकतो किंवा हीट इंटरॅक्शन होऊ शकतो. याचं एक्झाम्पल म्हणजेच काय, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट विथ व्हॅल्व्ह क्लोज किंवा त्यात व्हॅल्व्हच नसणार, असं पिस्टन सिलेंडरचं काहीतरी एक एक्झाम्पल. आयसोलेटेड सिस्टीम. आता इथे काय होतं की मास इंटरॅक्शन पण नाही होत आणि एनर्जी इंटरॅक्शन पण नाही होत. आता याचं कॉमन एक्झाम्पल म्हणजेच काय, आपण थर्मस बॉटल जी आपण घरी वापरतो ती. आता सपोज तुम्ही थर्मस बॉटलमध्ये गरम पाणी ठेवलात तर ते गरम पाणी काय कमीत कमी 24 तास तरी गरमच राहणार. त्यात ते काय करणार, ती बॉटल आहे ती हीट रिजेक्ट पण नाही करणार आणि काय ऍब्झॉर्ब पण नाही करणार. जे पाणी आहे ते गरमच राहणार कमीत कमी 24 तासासाठी. आणि जर आपण त्यातून पाणी प्यायलंच नाही तर काय होणार की मास इंटरॅक्शन पण नाही होणार आहे. मग हे एक एक्झाम्पल झालं आपलं आयसोलेटेड सिस्टीमचं, ते म्हणजे काय, थर्मसची बॉटल. आता ओपन सिस्टीम आणि क्लोज सिस्टीम यांना आपण अजून चांगल्या रीतीने समजूया. आता ओपन सिस्टीम बघा, जसं एक्झाम्पल मध्ये लिहिलेलं वॉटर हीटर. तर वॉटर हीटर कसं, हा आपला थंड पाण्याचा पाईप आहे. तर इथून वॉटर इन होतं या वॉटर हीटर मध्ये. इथे कुठेतरी तुमची कॉईल असणार आहे, ती हीट प्रोव्हाइड करेल. पाणी गरम होईल आणि इथून आउटलेट मधून बादलीमध्ये येणार किंवा शॉवर मध्ये येणार. मग इथून गरम पाणी मिळतं. मग सिमिलरली परत मग हा थंड पाणी इकडून परत इथे जातो, परत गरम होतो, परत इकडून आपण त्याला आउटलेट करतो आणि आपल्या बादलीत घेतोय. म्हणजे हे काय, इथे मास चेंज होतोय, म्हणजे वॉटर इन पण होतोय, वॉटर आउट पण होतोय, म्हणजेच काय मास इंटरॅक्शन होतोय. म्हणून ओपन सिस्टीम मध्ये मास इंटरॅक्शन होतो असं आपण बोलतो. आणि सिमिलरली या कॉईल मधून हीट मिळते, म्हणून आपण काय बोलतोय की एनर्जी इंटरॅक्शन पण पॉसिबल आहे ओपन सिस्टीम मध्ये. आता क्लोज सिस्टीमचं एक्झाम्पल बघूया. आता क्लोज सिस्टीम ही माझी सिलेंडर आहे आणि हा माझा पिस्टन आहे, बरोबर. तर क्लोज सिस्टीम मध्येच काय मास इंटरॅक्शन पॉसिबल नाही. आता तुम्हीच सांगा की ह्या बाउंड्रीज फिक्स आहेत, म्हणजे फिक्स बोलतो आपण, रिजिड बाउंड्रीज आहेत, तर कुठला मास इन व्हायला जागा आहे का इथे, कुठेच नाहीये. म्हणजेच काय, नो मास इंटरॅक्शन इज पॉसिबल. फक्त काय पॉसिबल आहे, एनर्जी इंटरॅक्शन. ते कसं बघूयात. आता सपोज हाच सिलेंडर आणि पिस्टनचा अरेंजमेंट मी इथे ठेवला. यात माझा 2 kg चा गॅस आहे आणि तो ऍट प्रेझेंट 1 मीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम कव्हर करतोय. तर मी याला ह्या गॅसला गरम केलं तर काय होईल, गॅसचा प्रेशर वाढेल आणि तो प्रेशर रिलीज करायला हा पिस्टन वरती मूव्ह होणार. ओके, वरती मूव्ह झालं म्हणजेच काय की कोणती पण गोष्ट आपण मूव्ह केली तर आपल्याला त्यातून काय मिळतं. जर कोणती पण गोष्ट मूव्ह केली तर त्यातून आपल्याला काय मिळतं, मी जसं बोललो की तुम्ही कुठल्याही गोष्टीला धक्का दिला तर काय होतं, वर्क मिळतं. म्हणजेच इथे क्लोज सिस्टीम मध्ये एनर्जी इंटरॅक्शन होतो. आणि कोणत्या टाईपचा एनर्जी इंटरॅक्शन होतोय, हीट देत आहे म्हणजे हीट इंटरॅक्शन पण होतंय. ही बाउंड्री तुमची मूव्ह होते वरती, म्हणजेच काय वर्क पण मिळतंय. मग बघा इथे मास सेम राहतोय, इथे पण 2 kg आहे, म्हणजे मास सेम राहतोय, फक्त व्हॉल्यूम चेंज झालाय. व्हॉल्यूम चेंज झालाय म्हणजेच काय की एका जागेवरून दुसऱ्या जागेला
गेलाय हा तुमचा पिस्टन, बरोबर. मग इथे वर्क ट्रान्सफर पण होते आणि हीट देते म्हणून हीट ट्रान्सफर पण होते. म्हणजे दोन्ही एनर्जी इंटरॅक्शन पॉसिबल आहेत, वर्क पण आणि हीट पण. आता आपण चालू करूयात प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम. आता कोणती पण आयडेंटिफिएबल आणि मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए सिस्टीम. आता सिस्टीम म्हणजेच काय की ज्याच्यावर तुम्ही अनालिसिस करताय त्याला आपण सिस्टीम बोलतो. मी अगोदर तुम्हाला डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की सिस्टीम म्हणजेच काय. मग आता सपोज मी सिस्टीम कन्सिडर करतो, मी जिथे बसलोय ती रूम कन्सिडर करतोय की ती माझी सिस्टीम आहे. तर मग त्यातलं टेम्परेचर, त्या रूमचं प्रेशर, त्या रूमचं व्हॉल्यूम हे मी मेजर करू शकतो. तर मग या काय झाल्या माझ्या प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम झाल्या. आता याच प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम दोन वेगवेगळ्या लाईक इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये डिस्टिंग्विश करू शकतो मी. तर बघूयात आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच काय की ती इंडिपेंडेंट ऑफ मास असते, साईज आणि सिस्टीम अँड एक्सटेंट ऑफ दी सिस्टीम. म्हणजे माझी रूम किती मोठी आहे, त्यात किती एअर आहे, माझ्या रूमची साईज काय आहे, व्हॉल्यूम काय, हे याच्याशी काय ते घेणं देणं नाहीये. अशा प्रॉपर्टीजला मी काय बोलतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ऑफ दी सिस्टीम. आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजेच काय, त्या डिपेंड करतात की माझी रूम किती मोठी आहे, त्यात किती मास आहे, त्याची साईज किती आहे, या सगळ्यावर डिपेंड करणारे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना मी काय बोलतो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम बोलतो. आता इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजेच काय, म्हणजे कुठल्या झाल्या, तर त्या म्हणजे झाल्या प्रेशर, वेलोसिटी, डेन्सिटी, टेम्परेचर आणि विस्कॉसिटी. आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज ज्या मासवर, ज्या साईजवर डिपेंड करतात त्या म्हणजे व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम तुम्ही मेजर करता, त्या मेजर करायला काय लागते, एक आपली लेंथ लागते, विड्थ लागते आणि हाईट लागते. मग जशी तुमची हे चेंजेस झाल्या तसं तुमचा व्हॉल्यूम चेंज होणार. म्हणजेच काय, या डिपेंड करतायत ना तुमच्या साईजवर, म्हणून व्हॉल्यूम तुमची काय झाली, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. मास तुम्ही वजन मोजताय, 1 किलो 2 किलो, हे व्हॅरी होणार. जसं तुमचं सपोज 1 किलोच्या पिशवीमध्ये 1 किलो साखर मावणार, 5 किलोच्या पिशवीमध्ये 5 किलो साखर मावणार. मग हे डिपेंड करते, म्हणून या प्रॉपर्टीजला काय बोलू आपण, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आणि टोटल एनर्जी ऑफ दी सिस्टीम. आता टोटल एनर्जी आपण पुढे शिकणार आहोत, त्यात एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी या सगळ्या टर्म्स येतात, आपण त्या पुढे शिकणार आहोत, तेव्हा मी हे कव्हर करेन. आता यांना आयडेंटिफाय कसं करायचा हा एक मेजर इश्यू आहे. तर मग बघा, आता मी इथे ही एक सिस्टीम हे केली आहे, ही सिस्टीम कन्सिडर केली. आता या सिस्टीम मध्ये एम मास आहे, व्ही व्हॉल्यूम आहे, टी म्हणजे माझं टेम्परेचर आहे, पी माझं प्रेशर आहे, या रोला आपण बोलतोय, रो म्हणजे डेन्सिटी असते. तर जर मी ही सिस्टीम मधोमध तोडली, स्प्लिट केली, इथे मी अशी स्प्लिट केली, तर मग बघा, जर टोटल 10 kg होता मास, तर दोन मधोमध त्याला मी भागलं तर काय होईल, इकडे 5 मिळेल आणि इकडे 5 मिळेल, बरोबर की नाही. सपोज जर या टोटल सिस्टीमचा व्हॉल्यूम 100 मीटर क्यूब होता, 100 मीटर क्यूब होता, जर मी मधोमध त्याला तोडलंय तर काय होईल, इकडे मला मिळेल 50 आणि इकडे मला मिळेल 50. सपोज जर या रूमचं टेम्परेचर, या सिस्टीमचं टेम्परेचर काहीतरी एक आपण बोलू 100 डिग्री सेल्सिअस किंवा 100 असं, ठीक आहे 100 डिग्री सेल्सिअस बोलूया, 100 डिग्री सेल्सिअस आहे. तर मग तो टेम्परेचर काय होणार, या भागात पण तेवढाच राहणार टेम्परेचर आणि या भागात पण तेवढाच राहणार, तो चेंज होणार नाही. टेम्परेचर काय आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, का तर ती डिपेंड नाही करत की तुमचा मास किती आहे किंवा तुमचा व्हॉल्यूम किती आहे, यावर डिपेंड नाही करत, मासवर डिपेंड नाही करत, साईजवर डिपेंड नाही करत. म्हणून तुम्ही काय बोलाल याला की ही टेम्परेचर माझा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. सिमिलरली प्रेशर, आता सपोज या सिस्टीमचा प्रेशर एक मी बोलतो 25 kPa म्हणजे किलो पास्कल अशी आहे. तर मग मी ही मधून मध तोडल्यानंतर इकडे मग पण माझा प्रेशर सेम राहणार आहे, 25 राहणार आहे आणि इकडे पण 25 राहणार आहे. म्हणजे हे प्रेशर परत डिपेंड नाही करत की हा सिस्टीम किती मोठी आहे किंवा हिचा व्हॉल्यूम किती आहे, हिची साईज किती आहे, याच्यावर डिपेंड नाही करत. म्हणून माझा प्रेशर पण काय झाला, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. सिमिलरली डेन्सिटी, आता डेन्सिटी इथे सपोज ही रूम आहे असं कन्सिडर करतो मी आणि एअरची काहीतरी डेन्सिटी असते, डेन्सिटी ऑफ एअर काहीतरी 1.2 kg असते, kg पर मीटर क्यूब एवढी असते. तर मग इथे जी एअर आहे या पार्टमध्ये तीच एअर इकडे पण आहे, मग त्यांची डेन्सिटी चेंज होईल का, नाही होणार, डेन्सिटी सेमच राहणार आहे. म्हणजे डेन्सिटी पण तुमची डिपेंड नाही करत आहे तुमच्या व्हॉल्यूमवर किंवा तुमच्या मास ऑफ दी सिस्टीमवर. म्हणून तुमची डेन्सिटी पण काय झाली, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. आणि ज्या कोणत्या प्रॉपर्टी ज्या डिपेंड करतात व्हॉल्यूमवर, मासवर,
त्याला आपण काय बोलू, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. तर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, आणि यात जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल कोणती इंटेन्सिव्ह कोणती एक्सटेन्सिव्ह, तर बघा लक्षात ठेवा असं, I for intensive, I for independent. Intensive properties are always independent of mass, size and extent of the system. आता आपण पुढे बघूयात thermodynamic equilibrium. A system is said to be in thermodynamic equilibrium if it satisfies following equilibrium. आता एक कोणती पण सिस्टीम आहे तिला आपण थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये बोलू, किंवा जेव्हा हे 4 इक्विलिब्रियम सॅटिस्फाय करत असेल तर ती थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम मध्ये असणार. पहिलं म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजेच काय की त्या सिस्टीम मध्ये सगळीकडे टेम्परेचर सेम असणार. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजेच काय की एखादी सिस्टीम आहे किंवा एखादी तुमची, आता सिस्टीमला मी मगाशी जसं कन्सिडर केलं की माझी रूम म्हणजे माझी सिस्टीम आहे, तर त्या रूम मध्ये सगळीकडे प्रेशर सेमच आहे, मग ती काय झाली, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये झाली. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजेच काय की एखादा त्या सिस्टीम मध्ये कोणत्याही प्रकारचा केमिकल रिएक्शन होत नाहीये. फेज इक्विलिब्रियम, मास ऑफ फेज रिमेन्स कॉन्स्टंट विथ टाइम विदिन दी सिस्टीम. याचा एक्झाम्पल म्हणजेच काय की एखादा कप आहे, त्या कपमध्ये मी वॉटर टाकलंय आणि सिमिलरली मी आता त्याच्यात शुगर ऍड करतोय. तर इनिशियली शुगर काय होणार, त्या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल, बरोबर. पण एक पॉईंट नंतर जशी जशी तुम्ही शुगर ऍड कराल तर ती डिझॉल्व्ह होणं बंद होईल. म्हणजेच काय, वॉटरने मॅक्झिमम अमाऊंट ऑफ शुगर डिझॉल्व्ह केलेली आहे त्याच्या कॅपॅसिटीनुसार. त्यानंतर तुम्ही किती पण शुगर ऍड केली तर ती शुगर तशीच राहणार आहे, आणि त्या कप मधला शुगर सोल्युशनची अमाऊंट म्हणजे मास आहे तो पण सेम राहणार आहे. भले तुम्ही 2 तासानंतर चेक करा, 5 तासानंतर चेक करा, ती शुगर त्याच्यात डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणजे आपण इथे काय बोलू की शुगर सोल्युशन आणि त्या शुगरमध्ये फेज इक्विलिब्रियम झालेला आहे, आणि यात सिस्टीम म्हणजे काय मानले आपण, तो कप ऑफ वॉटरला आपण सिस्टीम मानले. ओके, तर याला आपण बोलतो फेज इक्विलिब्रियम. आता इथे एक एक्झाम्पल आहे थर्मल इक्विलिब्रियम कसा फॉर्म होतो त्याचा एक्झाम्पल, की इथे टेम्परेचर व्हॅरी होतो, लाईक 20 डिग्री सेल्सिअस आहे, 23, पण आफ्टर सम टाइम सगळीकडे बघा, सगळीकडे इकडे पण 32 डिग्री आहे, इथे पण 32 डिग्री सेल्सिअस आहे, इथे पण 32 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजेच काय की आता इथे ही सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. शुगर सोल्युशन आणि वॉटरचं दिलं एक्झाम्पल, तेच हे इथे वॉटर आणि सॉल्टचं आहे, की एका पॉईंट नंतर सॉल्ट डिझॉल्व्ह होणं बंद होईल आणि मास सेमच राहणार. वॉटर सोल्युशन सॉल्टी वॉटरचा आणि तुमच्या सॉल्टचा मास सेमच राहणार. हा तुमचा फेज इक्विलिब्रियमचा एक्झाम्पल झाला. आता आपण बघूयात स्टेट ऑफ द सिस्टीम आणि स्टेट पॉस्ट्युलेट. आता वेन ए सिस्टीम इज अंडर थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम, जसं मी तुम्हाला आता मागे एक्सप्लेन केलं, थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम म्हणजेच काय की त्याची प्रॉपर्टीज अजिबात चेंज होत नाही, थ्रू आउट द सिस्टीम सेम राहतं, प्रेशर टेम्परेचर हे सगळं सेम राहतं, तर मग त्या चेंज नाही होते. मग तुम्ही काय बोलाल की तुमची सिस्टीम आहे ते एक पर्टिक्युलर स्टेटला आहे, अँड ॲट अ गिवन, आता डेफिनेशन मी रीड करतो, वेन ए सिस्टम इज अंडर थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम और नॉट अंडरगोइंग एनी चेंज, इट्स प्रॉपर्टीज लाइक प्रेशर टेम्परेचर कैन बी मेजर्ड or calculated throughout the system. This gives us state of the system. And at a given state, properties have fixed values and they do not change. If any property changes, state of the system changes. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की ॲट अ पर्टिक्युलर स्टेट तुमच्या रूम मध्ये प्रेशर काहीतरी 25 kPa असणार, किलो पास्कल असणार, त्या रूमचं टेम्परेचर तुमचा 24 डिग्री सेल्सिअसच असणार थ्रू आउट दी रूम, तेव्हा चेंज नाही होणार. जर चेंज झाली तर मग आपण काय बोलू की माझी सिस्टीमची स्टेट चेंज झाली. म्हणजे जरी प्रेशर जरी चेंज झाला 26 kPa झाला तरी मी बोलेन की माझ्या रूमची स्टेट चेंज झाली आहे. का, तर इथे मी आता रूमला माझी सिस्टीम कन्सिडर केलेली म्हणून. आता आपण बघूयात की हे कसं. आता बघा स्टेट 1 ला माझा मास किती आहे 2 kg आहे, टेम्परेचर किती आहे 20 डिग्री सेल्सिअस आहे, व्हॉल्यूम किती आहे 1.5 मीटर क्यूब आहे. आता व्हॉल्यूम पण माझा एक प्रकारची प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे व्हॉल्यूम, तुमची व्हॉल्यूम आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. का, तर ती डिपेंड करते साईजवर, बरोबर आहे की नाही. मग आता ही माझी स्टेट 1 झाली. स्टेट 2 मध्ये काय होतं, मास माझा सेम राहतोय, टेम्परेचर पण माझा सेम राहतोय, पण व्हॉल्यूम चेंज होते. व्हॉल्यूम चेंज झालं म्हणजेच काय, प्रॉपर्टी चेंज झाली. प्रॉपर्टी चेंज झाली म्हणजेच काय, तुमच्या सिस्टीमची स्टेट चेंज झाली. मग ही झाली स्टेट 1, ही झाली स्टेट 2. वी नो दॅट इफ वी फिक्स सर्टन प्रॉपर्टीज अदर प्रॉपर्टीज विल ऑटोमॅटिकली फॉलो. याचा एक्झाम्पल स्टीम टेबल मध्ये तुम्हाला मिळेल, हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. आता फक्त तुम्ही डेफिनेशन लक्षात ठेवा की स्टेट पॉस्ट्युलेट म्हणजे काय असतं. द नंबर ऑफ प्रॉपर्टीज रिक्वायर्ड टू फिक्स स्टेट ऑफ ए सिस्टीम इज गिवन बाय स्टेट पॉस्ट्युलेट. स्टेट पॉस्ट्युलेट काय करतो
की किती नंबर ऑफ प्रॉपर्टीज तुम्हाला फिक्स करायला लागतील जेणेकरून तुम्ही एखाद्या सिस्टीमची स्टेट सांगू शकता. हे तुम्हाला कशावरून भेटतं? स्टेट पॉस्ट्युलेट वरून. स्टेट पॉस्ट्युलेट सेज दॅट द स्टेट ऑफ ए सिंपल कंप्रेसिबल सिस्टीम इज टोटली डिफाइंड बाय टू इंडिपेंडेंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. आता हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला एक्झाम मध्ये की स्टेट पॉस्ट्युलेट नुसार किती इंडिपेंडेंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज फिक्स करायला पाहिजेत. तर त्याचा आन्सर काय होईल? 2. आता इथे सिंपल आणि कंप्रेसिबल या शब्दांचा अर्थ समजूया. सिंपल म्हणजेच काय की त्यावर ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक आणि कायनेटिक फोर्सेसचा अजिबात फरक पडत नाही. ते काही चेंज झालं तरी सिंपल सिस्टीमवर फरक पडत नाही. कंप्रेसिबल म्हणजेच काय की त्याचा व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो म्हणून त्याला आपण कंप्रेसिबल बोलतोय. ओके, आलं लक्षात. आता प्रोसेस पाथ आणि सायकल. आता एनी चेंज दॅट ए सिस्टीम अंडरगोज फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इज कॉल्ड ॲज प्रोसेस. म्हणजेच काय की एक तुमची रूम आहे ती इक्विलिब्रियम स्टेटला कधी असणार? जेव्हा ती थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमला असतात. ती जेव्हा चेंज होते की लाईक तिचा प्रेशर चेंज होतोय किंवा तिचा व्हॉल्यूम चेंज होतोय, तर मग आपण काय बोलणार की जेव्हा ती स्टेट 1 पासून स्टेट 2 पर्यंत जाईल तर या प्रोसेसमध्ये याला आपण काय बोलू? प्रोसेस बोलू. की ती एक प्रोसेस फॉलो करते फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. मग दी सिरीज ऑफ स्टेट्स थ्रू विच सिस्टीम पासेस ड्युरिंग ए प्रोसेस इज कॉल्ड प्रोसेस पाथ. आता या सपोज मला 1 to 10 काउंट करायचं आहे तर मी काय बोलेन? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग आता हे 2 to 9 हे जे काय आहेत हे काय झाले? म्हणजे प्रोसेस पाथ झाले ना, एक एक स्टेप झाली. मग ज्या स्टेप्स आपण घेतो त्याला आपण काय बोलू? प्रोसेस पाथ बोलू. म्हणजे या सिरीज ऑफ स्टेट्स आहेत. म्हणजे 1 to 2 चेंज झाली, 2 to 3 चेंज झाली, 3 पासून 4, मग अशी सायमल्टेनियसली 9 to 10 गेली. ओके, मग याला आपण काय बोलू? मध्ये जे फॉलो होतं त्याला काय बोलू आपण? प्रोसेस पाथ. आता आपण प्रोसेस आणि प्रोसेस पाथ या ग्राफ मध्ये बघूया. प्रॉपर्टी आहे. आता इथे जनरली आपण प्रेशर घेतो. प्रेशर इथे आपण जनरली प्रॉपर्टी बी म्हणून व्हॉल्यूम घेतो आपण. ओके, मी आता माझ्या स्टेट 1ला मी माझा प्रेशर बोलतोय की माझा 10 kPa प्रेशर आहे आणि इथे व्हॉल्यूम माझा 1 मीटर क्यूब आहे. सिमिलरली इथे मी ॲज्युम करतोय माझा व्हॉल्यूम 4 मीटर क्यूब आहे आणि इथे माझा प्रेशर जो आहे तो माझा 25 किलो पास्कल आहे. तर मग बघा की या स्टेट 1 पासून ते स्टेट 2 पर्यंत जायला ही जी पाथ फॉलो केले हिला मी काय बोलेन? प्रोसेस पाथ बोलेन. अशाच बऱ्याच प्रोसेस पाथ असू शकतात. लाईक असं पण मी जाऊ शकतो, मी स्ट्रेट लाईनमध्ये पण जाऊ शकतो. या डिपेंड करतंय की आपण कोणत्या प्रकारची प्रोसेस फॉलो करतोय. ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये शिकणार आहोत. लाईक आयसोबारिक प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस. त्यावर हे कर्व्स डिपेंड करतील की हे स्ट्रेट लाईनमध्ये जाते की हे असं जाते किंवा हे असं जाते, यावर डिपेंड करणार. स्टेट 1 पासून ते स्टेट 2 जाण्यासाठी एकतर तो असा पाथ घेऊ शकतो, याला मी बोलतो ए, याला मी बोलतो बी. ओके, नाहीतर तो असा पण पाथ घेऊ शकतो. हा मी बोलतो हा असा पाथ जो जातोय त्याला मी बोलेन की हा ए, इथे मी एक पॉईंट देतोय त्याला मी बोलतो सी. ACB फॉलो करतोय. जर सपोज तो हा असा स्ट्रेट लाईनमध्ये जातोय तर मग मी इथे याला बोलतोय की हा फॉलो करतोय पाथ AD आणि B. आलं लक्षात? या तुमच्या 3 प्रोसेस पाथ झाल्या. तर नेक्स्ट बघूयात आपण क्वाझिस्टॅटिक प्रोसेस आणि नॉन क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. आता क्वाझिस्टॅटिक प्रोसेस म्हणजेच काय की ज्या प्रोसेस व्हेरी स्लो मॅनरमध्ये कॅरी केल्या जातात त्यांना आपण बोलतो क्वाझिस्टॅटिक प्रोसेस. म्हणजेच काय की तुम्ही एकदम हळूहळू टेम्परेचर इन्क्रीज करताय जेणेकरून त्या सिस्टीमला टाइम मिळतोय की ती एक थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये येऊ शकेल. सिमिलरली तुम्ही जरी प्रेशर इन्क्रीज करताय तरी सिमिलरली तुम्ही प्रेशर पण खूप हळूहळू इन्क्रीज करणार जेणेकरून ती सिस्टीमला एक वेळ मिळेल की ती थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये येईल. सिमिलरली जर तुम्ही व्हॉल्यूम इन्क्रीज करताय तरी ती व्हॉल्यूम पण तुम्ही हळूहळू इन्क्रीज करणार जेणेकरून त्या सिस्टीमला वेळ मिळेल की ती थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये येईल. अशा प्रोसेसला आपण काय बोलू? क्वाझिस्टॅटिक प्रोसेस बोलू. आता क्वाझिस्टॅटिक प्रोसेस आहेत या सॉलिड लाईन्सने इंडिकेट करतात. कशावर? प्रॉपर्टी डायग्रामवर. तर प्रॉपर्टी डायग्राम म्हणजेच काय, जसं मी प्रिव्हियस स्लाइडमध्ये जे काढलेलं हा जो चार्ट आहे हा आपण काय बोलतो? याला प्रॉपर्टी डायग्राम बोलतो. इथे काहीतरी एक प्रेशर मानतो, इथे व्हॉल्यूम मानतो. आता मी तुम्हाला दाखवतो की कसं इंडिकेट करतात क्वाझिस्टॅटिक प्रोसेसला ऑन PV डायग्राम. PV म्हणजे प्रॉपर्टी डायग्राम आपला आहे हा. इथे मी प्रेशर घेतो,
इथे मी माझा व्हॉल्यूम इंडिकेट करतो. आता क्वाझिस्टॅटिक प्रोसेसला तुम्ही नेहमी सॉलिड लाईननी इंडिकेट करा की हा प्रोसेस एक असा इंडिकेट करा सॉलिड लाईननी. तीच जर मला इथे नॉन क्वाझिस्टॅटिक प्रोसेस दाखवायची असेल, नॉन क्वाझिस्टॅटिक प्रोसेस म्हणजेच काय की ॲब्रप्ट चेंजेस होतात प्रेशरमध्ये म्हणा, टेम्परेचरमध्ये म्हणा किंवा व्हॉल्यूममध्ये ॲब्रप्ट चेंजेस होतात. सिस्टीमला वेळ मिळत नाही की ती थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये येईल, म्हणून याला आपण या प्रोसेसला अशी डॉटेड लाईननी इंडिकेट करतो. जर तुम्हाला डॉटेड लाईन दिसली तर काय समजायचं की ती नॉन क्वाझिस्टॅटिक आहे. नॉन क्वाझिस्टॅटिक क्वाझी आणि ही तुमची कशी आहे क्वाझिस्टॅटिक. ओके. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता इथे लक्ष देऊन ऐका जे का मी सांगतोय, यातून तुम्ही एक क्वेश्चन डायरेक्ट एक्सपेक्ट करू शकता एक्झाममध्ये. तर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय स्टेट करतं, इफ टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम विथ थर्ड बॉडी दे आर ऑल्सो इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजेच काय, ही माझी बॉडी ए आहे आणि ही बॉडी सी आहे. ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे, म्हणजे ए इज इक्वल टू सी इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय, दोघांचं टेम्परेचर सेम आहे. आणि बी आणि सी हे दोघे जण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. म्हणजेच काय, बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. या दोघांचं टेम्परेचर सेम आहे, पण आपल्याला यांच्या दोघांमधलं रिलेशन माहीत नव्हतं. मग आता मी काय म्हणू शकतो की ए आणि बी हे दोघे पण एकमेकांसोबत काय आहेत, थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. म्हणजेच काय मी बोलू शकतो, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू 20 डिग्री सेल्सिअस. मग या लॉनी काय सांगितलं की जर दोन बॉडीजमध्ये थर्मल इक्विलिब्रियम असेल ए सी आणि बी सी मध्ये, तर तुम्ही ए आणि बी ला काय बोलू शकता की हे दोघे पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. झिरोथ लॉ सर्व्स ॲज बेसिस फॉर व्हॅलिडिटी ऑफ टेम्परेचर मेजरमेंट. टेम्परेचर मेजरमेंटसाठी काय करतो, हा एक बेस फॉर्म करतो. कसं ते समजूया. बाय रिप्लेसिंग दी थर्ड बॉडी विथ थर्मोमीटर दी झिरोथ लॉ कॅन बी रिस्टेटेड ॲज टू बॉडीज आर इन थर्मल इक्विलिब्रियम इफ बोथ हॅव सेम टेम्परेचर रिडिंग इवन इफ दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट. म्हणजेच काय, जर मी सी ला थर्मोमीटर म्हणून यूज केलं, सी ने ए चा टेम्परेचर मेजर केलं आणि मला मिळालं की ए चा टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे. सिमिलरली सी ने मी बी चा टेम्परेचर मेजर केलं आणि त्याचं टेम्परेचर पण मला 20 डिग्री सेल्सिअस मिळालं. तर मी काय बोलू शकतो की ए आणि बी आर इन थर्मल इक्विलिब्रियम. आता या दोन बॉडीज आहेत, या एकमेकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये नसल्या तरी पण मी त्यांचं वेगवेगळं टेम्परेचर मेजरमेंट करू शकतो विथ हेल्प ऑफ थर्मोमीटर. म्हणजेच काय, थर्मोमीटरने तुम्ही तुमचा टेम्परेचर पण मेजर करू शकता आणि तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचा पण टेम्परेचर मेजर करू शकता. जर दोघांचं टेम्परेचर सेम आला तर तुम्ही काय बोलाल की आम्ही दोघे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. थर्मोमीटर्स अँड द रिस्पेक्टिव्ह थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज. आता बघा, व्हेरियस टाइप्स ऑफ थर्मोमीटर असतात. एक असं आपला जो जनरली वापरतो तो मर्क्युरी थर्मोमीटर असतो आपला. बाकी इंडस्ट्रीमध्ये आपण पायरोमीटर वापरतो. असे बरेच प्रकारचे थर्मोमीटर असतात. ते डिपेंड करतात की ते कशाने तुमचं टेम्परेचर सांगतात. तर आता इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स थर्मोमीटर आहे, हा रेजिस्टन्स चेंजने टेम्परेचर चेंज सांगतो आपल्याला. थर्मोकपलवाला थर्मोमीटर आहे, तो EMF चेंजने टेम्परेचर चेंज सांगतो आपल्याला. कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर आहे, तर हा गॅस असतो आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूमला असतो. तो काय, चेंज इन प्रेशरने सांगतो. चेंज इन प्रेशरने. लक्षात ठेवा, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी तुमची प्रेशर असते आणि कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटरमध्ये तुमची थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी काय असते, व्हॉल्यूम असते. म्हणजे व्हॉल्यूम चेंजमुळे तुम्हाला कळतं की त्याचं टेम्परेचर चेंज झालंय, म्हणजेच इन्क्रीज झालाय किंवा डिक्रीज झालाय. गॅस लॉज. आता तुम्ही गॅस लॉज 11th 12th आणि 9th 10th ला पण तुम्ही शिकले असणार. आपण फक्त एक रिकॅप घेऊयात. आता बॉयल्स लॉ गिव्स रिलेशनशिप बिटवीन प्रेशर ऑफ अ गॅस अँड व्हॉल्यूम ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता हे कसं, आता बॉयल्स लॉ काय म्हणतोय की व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ अ गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. आता बघा, ही बॉटल आहे माझ्याकडे, तर आता ही बॉटल काय एक कॉन्स्टंट टेम्परेचरला आहे. तर जर मी याला माझ्या हाताने याच्यावर प्रेशर अप्लाय केला तर याचा काय होईल, व्हॉल्यूम कमी होतोय, बरोबर. तेच आता जर मी सपोज याच्यात फूक मारली, म्हणजे फूक मारतोय म्हणजेच काय, व्हॉल्यूम इन्क्रीज करतोय, तर प्रेशर रिलीज झाला, बॉटल परत जशी होती तशी झाली. मग हे सगळं कसं कधी झालं, एक कॉन्स्टंट टेम्परेचरला झालं. आता नेक्स्ट आपण बघूयात चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ स्टेट्स दॅट at constant pressure volume of a gas is directly proportional to temperature in closed system. म्हणजेच काय की आता जसं मी तुम्हाला अगोदर पिस्टन सिलेंडरचं एक्झाम्पल दिलेलं, त्यात काय होत होतं,
हा माझा सिलेंडर आहे, हा माझा पिस्टन आहे. सपोज मी याला हीट देतो इथून. ओके, तर मग काय होईल, इथे जो गॅस आहे तो गॅस गरम होईल. गरम होईल म्हणजेच काय, तो प्रेशर अप्लाय करेल. मग हा प्रेशर रिलीज करायला काय होईल, हा वरती मूव्ह करेल. मूव्ह करेल म्हणजेच काय, याचा व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. म्हणजेच काय, चार्ल्स लॉ स्टेट्स ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जेवढा तुम्ही याला हीट सप्लाय कराल तेवढा हा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. बरोबर, मग तेच चार्ल्स लॉने इथे डिस्क्राईब केले. मग इथे तेच दिले त्यांनी की बिफोर हीट सप्लाइड, तुमचा पिस्टन इथे होता बिफोर हीट सप्लाइड. या कंडिशनला तुमचा पिस्टन इथे होता, आणि जशी तुम्ही हीट सप्लाय करायला लागले तसा हा प्रेशर वाढत गेला. मग तो प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी हा पिस्टन काय इथे मूव्ह झाला. या इथे सेकंड कंडिशनला, ही माझी सेकंड कंडिशन झाली इथे. ओके, मग तेच की जसं टेम्परेचर इन्क्रीज होतं तसं तुमचं व्हॉल्यूम पण इन्क्रीज होतं. ते चार्ल्सने सांगितलं तुम्हाला. आता गे-लुसेक्स लॉ काय सांगतोय की ॲट ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम द प्रेशर ऑफ ए गॅस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर फॉर ए गिवन गॅस. म्हणजेच काय की जर तुम्ही व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवताय, आता परत मी पिस्टन सिलेंडरचाच एक्झाम्पल तुम्हाला देतो. हा माझा पिस्टन आहे इथे, आणि याचा मी कॉन्स्टंट ठेवायचं आहे मला व्हॉल्यूम. म्हणजेच काय, मला इथे स्टॉपर लावायला लागतील की नाही. इथे मी स्टॉपर्स लावले असे. हे स्टॉपर काय करतील, पुढे जाऊन नाही देणार या माझ्या पिस्टनला. हा माझा पिस्टन आहे. ओके, मग मी आता सपोज इथे हीट देतोय याला, परत या पिस्टनला हीट देतोय, म्हणजे या गॅसला, सिलेंडरमध्ये जो गॅस आहे त्याला हीट देतोय. तर मग त्यामुळे काय होईल, इथला प्रेशर इन्क्रीज होईल. प्रेशर इन्क्रीजेस. बरोबर, हीट देतोय म्हणून काय होईल, टेम्परेचर पण इन्क्रीज होते बिकॉज ऑफ हीट. म्हणजेच काय, फॉर ए कॉन्स्टंट व्हॉल्यूम ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. तेच कोणी सांगितलं आपल्याला, गे-लुसेक्स लॉने सांगितलं. Avogadro's law states that under the same condition of temperature and pressure, equal volumes of different gases contain an equal number of molecules. आता हेच आपण समजूया. तिथे ही एक वेसल आहे आपली, हिचा काहीतरी एक टेम्परेचर आहे फिक्स प्रेशर आहे हिचा फिक्स P, ती एक टेम्परेचर आहे फिक्स. आता इथे यांचा व्हॉल्यूम सेम आहे. हे 3 गॅसेस आहेत. हा म्हणतो मी ऑक्सिजन आहे, हा म्हणजे माझा नायट्रोजन आहे, हा मी बोलतो की हा माझा हायड्रोजन आहे H2. ओके, तर मग यांचा एक यांची व्हॉल्यूम सेम आहे. तर मग या सेम व्हॉल्यूमला ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, तर यांचे मॉलिक्युल्स पण सेम असणार. म्हणजे या व्हॉल्यूममध्ये किती मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन आहेत ते सेम असणार. सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. इथे पण सेम असणार, इथे पण सेम असणार. लाईक इथे जर 10 मॉलिक्युल्स असले, 100 बोलतो मी, 100 मॉलिक्युल्स आहेत, इथे पण 100 असणार आणि इथे पण 100 असतात. तेच अवोगाड्रो लॉने इंडिकेट केलं आहे. आणि हा एक आपला अवोगाड्रोचा नंबर आहे, हे लक्षात ठेवा ही व्हॅल्यू फक्त. बस या चॅप्टरमध्ये एवढंच आहे. आणि एक हा समरी टेबल आहे तुमच्यासाठी, हा नोट डाऊन करून ठेवा. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ समजली असेल. जर तुम्हाला काही यात डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता, किंवा तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि त्यांना आता जर जे कोणी असतील जे इलेक्ट्रिकलची प्लेलिस्ट फॉलो करत असतील तर त्यांनी प्लीज आपल्या इलेक्ट्रिकलवाल्या मित्रांना कळवा की आता मेकॅनिकलची प्लेलिस्टसुद्धा आम्ही चालू केली आहे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, जिथे आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. जी थिअरी मी तुम्हाला आज शिकवली त्या रिलेटेडच ते क्वेश्चन असणार आहेत. आणि हे क्वेश्चन्स कुठल्या तरी JEE एक्झाममध्ये प्रिव्हियसली विचारले असणार, आणि यांची चान्सेस आहे BMCJ विचारण्याची. तेच आपण क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आणि नेक्स्ट लेक्चर अटेंड करा, जेणेकरून तुम्ही जे थिअरी आता शिकले आहात ती तुमची चांगल्या रीतीने रिटेन होईल.